रामदास आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना असं म्हटलं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केलंय की आरपीआयला एक विधान परिषद जागा देण्यात येणार आहे. आम्हाला 2 तरी महामंडळे मिळावेत. अद्याप डीपीडीसी आणि जिल्ह्याच्या कमिट्या जाहीर झालेले नाहीयेत, तर प्रत्येक कमिटीत आरपीआयला जागा देण्यात यावी. युद्धामुळे 3 वेळा पेट्रोल डिझेल वाढ झाली असली तरी टप्प्याटप्प्याने हे वाढलेले भाव कमी करण्याचा आम्ही आणि सरकार प्रयत्न करणार आहोत, असं ते म्हणाले. त्याच्यामध्ये काही जातींचा विरोध आहे, काही जातींचा पाठिंबा आहे. त्यामुळं जी समिती नेमली होती त्या समितीचा रिपोर्ट आलेला आहे, पण तो रिपोर्ट काय आहे तो अजून समजला नाही आहे. परंतु रिपब्लिकन पक्षाची भूमिका अशी आहे की शेड्यूल कास्टमध्ये ज्या 59 जाती आहेत त्या 59 जाती ज्या आहे तर रिझर्वेशन द्यायचं असेल तर 2027ची जी जनगणना आता होणार आहे, ती 21ची आहे पण आता 27 होणार आहे. तर त्या 27मध्ये झालेल्या जनगणनेनुसार प्रत्येक जातीचं किती पर्सेंटेज आहे ते पाहून मला वाटतं की राज्य सरकारने प्रत्येक जातीला त्यांच्या पर्सेंटेज प्रमाणे रिझर्वेशन द्यावं, म्हणजे कुणावरती अन्याय होणार नाही, अशी आमच्या पक्षाची भूमिका आहे. दुसरा मराठा आरक्षणाचा विषय आहे. मराठा आरक्षणाला सर्वात अगोदर माझ्या पक्षाने पाठिंबा दिलेला आहे दलित क्रांतीच्या काळामध्ये.